दिली त्याबद्दल आपला आभार आहे। अध्यक्ष महाराज, या महाराष्ट्रामध्ये सांगोला मतदारसंघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं 6 दशकाहून जास्त आणि देशामध्ये सगळ्यात जास्त वेळा आमदार होण्याचा पराक्रम ज्यांच्या नावावरती आहे ते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब, आणि या राज्यातलं ते आदर्श लोकनेते होते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ हे शब्दाचे पक्के आहेत। आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता की स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतराव देशमुख साहेबांचं स्मारक, त्यांचा पुतळा या विधानसभेच्या प्रांगणात आणि त्यांची प्रेरणा येणाऱ्या पिढीला मिळावी यासाठी सांगोला शहरामध्ये त्यांचं स्मारक व्हावं ही आपल्या माध्यमातून मी मागणी करतोय। आज कर्तव्यदक्ष पालकमंत्री महोदय सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मागच्या 1.5 वर्षापासून सांगोला तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस होणारं नदीपात्रातलं अवैध वाळूचं उत्खनन आणि त्याच्यासाठी निर्बंध घालण्यासाठी पालकमंत्री कटाक्षाने कष्ट घेत आहेत, पण तिथले काही पोलीस कर्मचारी आणि महसूलचे कर्मचारी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असताना त्याच्यामुळे या शासनाचा महसूलचा तोटा होतोय। आज या राज्य सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, सन्माननीय महसूल मंत्री असतील, त्यांनी मुरुम आणि माती उचलण्यासाठी जो कायदा आणला त्याबद्दल सरकारचं अभिनंदन आहे, पण वाळूचं उत्खनन हे 100% थांबलं पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये अवैध देशी दारूची दुकानं आहेत आणि त्याच्यामुळं आणि त्याचबरोबर काही ठिकाणी अवैधरित्या गांजाची विक्री केली जाते। तरुण वर्ग हा व्यसनाधीन होतोय आणि उद्याचं देशाचं भविष्य अडचणीत येतंय। याच्याकडे शासनाने जबाबदारीने लक्ष देणं गरजेचं आहे। माझ्या मतदारसंघात क्रिकेटचा IPLचा सट्टा चालतो, मटका चालतो, मोबाईलवरती मटका चालू आहे आणि त्याचबरोबर काही गेम सेंटरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जुगार चालू आहे। याच्यासाठी शासनाने गंभीरपणे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि महूसारखं मोठं गाव आहे, माझ्या तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये एकच पोलीस स्टेशन आहे, तर महूसारख्या मोठ्या गावामध्ये नवीन पोलीस स्टेशन असणं गरजेचं आहे। त्यासाठी शासनाने तात्काळ मान्यता देणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर माझ्या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये 18 वर्षाखालील मुलींना पळवून नेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महाराज, आता काही ठिकाणी जास्तीचा पाऊस झाला आणि त्यामुळे कृष्णा आणि नीरा नदीतलं पुराचं अतिरिक्त पाणी वाहून जातंय। ते पाणी टेंबू, म्हैसाळ, नीरा उजव्या कॉलयाद्वारे सांगोला तालुक्यासह पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघातील 1392 लाभार्थ्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही। त्यासाठी लवकरात लवकर तो लाभार्थ्यांना मोबदला मिळणं गरजेचं आहे। आज शेतकरी अडचणीत आहे अध्यक्ष महाराज, आणि शेतकरी अडचणीत असताना विजेचा तुटवडा आहे आणि काही वेळेला ट्रान्सफॉर्मर हे खराब होतात आणि ज्या वेळेस आम्ही MSEBच्या अधिकाऱ्यांना फोन करतो आणि लवकरात लवकर 3 दिवसाच्या आत ट्रान्सफॉर्मर देणं नियमाने गरजेचं असतं, पण अधिकारी सांगतात की ते ट्रान्सफॉर्मर नीट करण्यासाठी लागणारं ऑइल हे उपलब्ध नाही। मला आपल्या माध्यमातून शासनाला विचारायचं आहे की दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विजेचा लोड वाढला जातो आणि त्याच्यासाठी लागणारं जे ऑइल आहे ते उपलब्ध करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लोकसंख्या वाढते आणि अंत्योदय अन्न योजना असेल, प्रधान कुटुंब योजना असेल,
त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्या लाभार्थ्यांना इष्टांक वाढून मिळाला तर त्यांना धान्य मिळेल, त्यासाठी शासनाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे। आणि आज शेतकरी अडचणीत असताना त्या शेतकऱ्याला अजून अडचणीत टाकण्याचं काम काही बोगस बियाणे आणि निकृष्ट खत दुकानदार करतायत, त्याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी पंपावरील 7.5 HP ची जी मर्यादा रद्द करून शेतकऱ्यांना वीज माफीचा लाभ देणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर शासनाने खूप चांगली योजना आणली, मायक्रो सिंचन योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यातील अनुदानाची वाढ करावी, त्या कारणाने ती योजना प्रभावीपणे राबवता येईल। अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये 2012 पासून नवीन ग्रंथालयाला मान्यता दिली जात नाही आणि त्या कारणाने ग्रामीण भागामध्ये वाचकांची संख्या कमी होताना दिसते। तर लवकरात लवकर नवीन ग्रंथालयाला मान्यता देण्याचा सकारात्मक निर्णय शासनाने घेणं गरजेचं आहे। टप्पा अनुदान वाढीसाठी हजारो शिक्षकांनी आझाद मैदानावरती मोर्चा आणला होता आणि तो मोर्चाच्या मागण्या त्वरित सरकारने मान्य कराव्या। त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय ग्रामविकास मंत्री महोदय आहेत, तर अध्यक्ष महाराज, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी जे काम करतात त्यांच्या असंख्य मागण्या आहेत, सतत ते सातत्याने आंदोलन मोर्चे काढतात, त्यांच्या त्या मागण्या तात्काळ मान्य करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महाराज, जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षकांना सहाय्यक BLO पद दिलेलं आहे आणि त्या कारणाने ग्रामीण भागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींच्या गुणवत्तेवरती अडचणी येते, तर ते सहाय्यक BLO पद रद्द करण्यात यावं ही आपल्या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो। आणि त्याचबरोबर अध्यक्ष महाराज, माझ्या मतदारसंघामध्ये असंख्य तरुण, त्या तरुणांच्या हाताला काम नाही, या ठिकाणी उद्योगमंत्री महोदय उपस्थित आहेत। माझी कळकळीची विनंती आहे माझ्या मतदारसंघातल्या सर्व तरुण बांधवांच्या वतीनं की एक MIDC माझ्या मतदारसंघासाठी तात्काळ मंजूर करावी। मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महाराज आपलं आभार, धन्यवाद।